तालुका संग्रामपूर. बांधवांनो, गेली 6-7 वर्ष झाले शेळी पालनामध्ये काम करतो आहे आणि मगाशी यांनी परिचय करून त्यांना सांगितलं की ते आता शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करतील. मला वाटतं शेतकरी बांधव म्हटल्यापेक्षा ज्यांना गरज असेल अशा लोकांना आपण मार्गदर्शन करू, कारण संख्या काही फार अशी नाही आहे. असो, तो महत्त्वाचा विषय नाही. आपल्या देशामध्ये शेतीची अवस्था किती भयंकर झालेली आहे हे आपल्याला कोणाला न सांगण्याची गरज आहे, कारण या देशामध्ये सगळं जगतं आहे. शेतकरी सोडून सगळे जगत आहेत आणि शेतकरी संपला तर शेती संपेल आणि शेती संपू नये हाच माझा मानस आहे. म्हणून स्वतः मी गव्हर्नमेंटच्या 2 जॉब लेफ्ट केले आणि स्वतःला शेतीकडे वळवलं आणि शेती करण्यास सुरुवात केली. आणि म्हणूनच आपण या शेती करताना काही शेतीपूरक व्यवसाय आपण केले पाहिजे. त्यातून आम्ही शेळीपालनाला प्राधान्य दिलं आणि आजचा आपला विषय जो आहे तो शेळीपालन आहे. आणि आपण आता आजच्या या प्रमुख विषयाकडे येऊ की आपण शेळीपालन व्यवसायास का करायचा. खरं तर या व्यवसायाला कुठल्याही प्रकारचं भांडवल फारसं लागत नाही आणि भांडवल न लागल्यामुळे अगदी आपण आपल्या घरातसुद्धा व्यवसाय सुरू करतो. आणि या व्यवसायाची उत्पन्नाची जी हमी आहे ती 100% उत्पन्नाची हमी आहे. मी 100% सांगतो आहे आणि स्वतःच्या अनुभवातून सांगतो आहे. 100%च्या वरच आपण या उद्योगातून प्रॉफिट उभं करतो. याला जागा फार कमी लागते. म्हणजे कधी कधी आम्ही असं बघितलेलं आहे की काही लोकांनी आपल्या घरातच शेळीपालन केलेलं आहे. त्यामुळे म्हणूनच हा व्यवसाय आपण अत्यंत सोपा असा व्यवसाय हा आहे. आपल्याकडे बरेचसे शेतीपूरक व्यवसाय आहेत. त्यामध्ये शेळीपालन आहे, कुक्कुटपालन आहे, वराह पालन आहे, त्यामध्ये सस्यपालन आहे, बटेर पालनाचा आपल्याकडे नवीन एक कन्सेप्ट सुरू झाला, बटेर पालन आहे. त्यानंतर मोती शेती जे आपल्याकडे पर्ल हार्वेस्टिंग आपण म्हणतो ते पण आपल्याकडे चंद्रपूरला बऱ्याचशा ठिकाणी सुरू आहे. यानंतर आपल्याकडे मत्स्यशेती. आता मत्स्यशेती सकाळीच कार्यशाळा झाली NBSला, आपण जर ऐकली असेल तर. मात्र या सगळ्या व्यवसायामध्ये आपण शेळीपालनच का करावं. कारण आपल्याला माहिती आहे की शेळ्यांची विक्री खूप प्रचंड सोपी आहे. शेळ्यांची आपण जेवढे शेळीला गिराईक असतात तेवढे कोणाच वस्तूला बाजारात नाही आहे. जर आपण आपली शेळी विकायला काढली तर माहीत पडलं 10 व्यापारी आपल्या घरी येतील, किंवा आपण जर बाजारात घेऊन गेलो तर आपण बाजाराच्या यार्डाच्या आतमध्ये जायच्या अगोदर आपल्याला तिथं सगळे लोक तयार असतात घ्यायला. त्यानंतर ईदसाठी आपण काही जे बोकड तयार केले असतात त्यांना प्रचंड मागणी असते. म्हणजे 50-50 हजार रुपयापर्यंत बोकड आपण विकू शकतो. एक सुलतान नावाचा बोकड जर आपण यूट्यूबला बघितलं तर 6,51,000चा बोकड विकला गेलेला आहे. तो कोटा जातीचा होता. आपण त्यावर समोर येऊ की आपण ईदचे बोकड कसे तयार केले पाहिजे, आपण त्यांचं संगोपन कसं केलं पाहिजे. TM म्हटलं जातं, कारण एनी टाईम मनी. शेळी आपण कधी विकू शकतो. तिला कुठल्याही प्रकारची आपण जर सोनं घेतलं आपलं एखाद्या वेळेस तर आपण ते विकताना आपल्याला प्रचंड अडचणी निर्माण होतात. मात्र शेळीपालनात असा कुठल्याही प्रकारचा प्रकार होत नाही. शेळी म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण आपल्या सर्व तिला बकरी म्हणून ओळखतो आणि विदर्भात तिला बकरी म्हणून आपण त्यासाठी हे करतो. शेळीपालनाला भांडवल खर्चच नाही आहे. म्हणजे आपण 5,000 रुपयापासून व्यवसाय सुरू करू शकतो. आणि शेळी जर सोडली दुसरा कुठले आपण भांडवल त्यात आपण गुंतवत नाही. म्हणजे आपण चारादार एखादी आपल्या घरी कामगार करणारी काम करणारी जर एखादी स्त्री असेल आणि जर ती स्त्री शेतात कामावर गेली, एखाद्याकडे जर ती निंदायला खुरपायला गेली तर त्यांना ते एखादं चाऱ्याचा पेंट काढून शेळीचं सहज संगोपन करू शकते. किंवा आपल्या घरी आपण जे काही अन्नधान्य करतो की जो उरलेला भाजीपाला असतो यावर सुद्धा शेळीचं संगोपन झालेले अनेक उदाहरणं आमच्याकडे आहेत आणि आपण त्यावर तसं काम करतो. शेळी व्यवसाय जर आपण केला शेळीपालन तर शेतीला जिवंत ठेवणारा व्यवसाय आहे. कारण शेळीपालनातून आपल्याला त्याचं खत मिळतं, त्याच्यापासून जे त्याचं युरिन जे आहे ते खूप चांगलं आहे शेतीसाठी. आणि जर आपण अशी शेतीपूरक व्यवसाय केला तर आपण जगू शकतो. म्हणजे आपली शेती जिवंत होते. म्हणूनच आपण शेळीपालन जर केलं तर आपली शेती जिवंत राहू शकते. मी मगाशी आपल्याला सांगितलं की याला काही फार अशी जागा लागत नाही. बऱ्याचशा लोकांनी घरात शेळ्या ठेवलेल्या आहेत. म्हणजे आपण जर वर एखादा मालक झोपला असतो आणि भाजी खायला शेळी बांधलेली असते, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. बकऱ्या पालन आपल्याला काही नवीन नाही आहे. त्यामुळे याला जागा फार कमी लागते. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय की आपण बाजारात गेल्यावर शेळी कोणती घेतली पाहिजे. कारण सगळ्यात महत्त्वाचा आपला इथं सगळा प्रॉब्लेम येतो. शक्यतोवर आपण शेळी घेताना ती शेळी एखाद्या घरगुती जो मालक असेल त्याचीच आपण ती शेळी घेतली पाहिजे. आपल्याला माहिती पडते. आपल्या जर संपर्कातला कोणी विक्रेता असेल त्याच्याकडनं आपण शेळी घेतली पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होते की आपल्याला त्यात फसवणूक होऊ शकते. म्हणून शेळी घेताना आपण ती व्यवस्थित पाहून घ्यावी. शक्यतो जवळ एखाद्या ओळखीच्या माणसाकडून ती घेतली पाहिजे. बाजारात जर आपण गेलो तर शेळी कशी घेतली पाहिजे. कारण बाजारात गेल्यानंतर शेळीचं सगळ्यात पहिलं सिम्पटम आहे चांगली शेळी असण्याचं. ती शेळी तिची त्वचा जी असते ती त्वचा एकदम तजेलदार पाहिजे. तिच्या शरीरावर चमक असणारी शेळी आपण घेतली पाहिजे. कारण ज्या शेळीच्या अंगावर चमक असते ती शेळी प्रचंड निरोगी असते आणि सर्वात चांगली शेळी ती असते असं म्हणण्यास काही वावगं ठरणार नाही. बरेचसे लोक म्हणजे आता इथं असं मला इथे व्यापारी आहेत की माहीत नाही, पण जी फॅक्ट आहे ते बोललं पाहिजे. बरेचसे व्यापारी लोक ज्यावेळेस शेळी आणतात विकायला त्यावेळेस तिच्या कणकेचं किंवा गुळाचं पाणी पाजतात.
त्यामुळे तिच्या पोटाला खूप मोठा फुगारा येतो आणि तो फुगारा आल्यानंतर ती शेळी खूप जास्त फुगलेली असते आणि आपल्याला असं वाटतं की ही शेळी खूप चांगली आहे, ही शेळी प्रेग्नंट आहे, पण असं कुठल्याही प्रकारचं नसते, ती आपली शुद्ध फसवणूक असते. म्हणून अशी शेळी घेताना आपण काय केलं पाहिजे, बाजारात गेल्यावर जी शेळी फार फुगलेली दिसेल तिच्या पोटाला किंवा मागून अशी एखादी टिचकी मारली पाहिजे. ती मारताना जर शेळी दचकली किंवा ती घाबरते शेळी, कारण तिला प्रचंड दाह होतो असतं आतमधून, आणि जर घाबरलेली शेळी असली तर आपण ती शेळी घ्यायची नाही. ही आपण प्रामुख्यानं काळजी घेणं आवश्यक आहे. तिचे आजार बघायचे. तर आजार कसा बघायचा, आपण तर काही डॉक्टर नाही, आपण काही व्हेटरनरी नाही, पण इथं असलेला प्रत्येक माणूस शेळीचा आजार लगेच समजू शकतो. त्याला एक सोपी ट्रिक आहे आणि ती आम्ही आमच्या अनुभवातून सांगतो. जर आपण बाजारात गेलो आणि एखाद्या शेळीचा कान जर पकडला, जर आपण हातात पकडून जर बघितला आणि जर तो कान थंड असला तर समजून घ्यायचं की ती शेळी 100% आजारी आहे. ज्या शेळीचा कान थंड असतो त्या शेळीला टेम्परेचर असते, अशी शेळी आपण घेऊ नये. दुसरं सिम्पटम असं असते की ते शेळीच्या अंगावर काटे येतात, म्हणजे ती बकरी काटे मारते, आपण तिला काटे मारणं असं म्हणतो आपल्या भाषेत. तर ती काटे मारणारी शेळी असते, तिला घेऊ नये. ती खाली मान घालून बसली असते, तिची शेपटी नेहमी ती खाली देऊन ठेवलेली असते. एरवी शेपटी शेळीची वर असते, नाही तर आधारित शेपटी खाली असते. ही आपण काही लक्षणं त्यावर लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. जास्त मोठी शेळी आपण घेता कामा नये. बऱ्याच वेळेस आपण जातो की बा चांगली शेळी आहे, मोठी आहे आणि धडधाकट शेळी आपल्याला येते, पण अशा बऱ्याच वेळेस असं होतं की जी शेळी मोठी असते किंवा सुदृढ शेळी असते ती प्रेग्नंट राहत नाही, तिला आपण वान शेळी म्हणतो किंवा आमच्याकडे तिला सदाफोळी शेळी असं म्हणतात. त्यामुळे वान शेळी असण्याची 100% चान्सेस असतात. म्हणून शेळी शक्यतोवर मध्यम बांधायचीच घ्यावी. त्यानंतर जी कास आपण बघितली पाहिजे, तिच्या कासेला गाठी आहेत का, तिला 2 स्तन आहेत की नाही, चौथा आहे का, तिसरा आहे का, किंवा आतमध्ये एखादं स्तन बंद असते, एखादं चालू असते, त्यामध्ये गाठी असतात, तर आपण तिची कास हाताने पाहिली पाहिजे. म्हणजे सर्वात पहिले आपण कासच पाहिली पाहिजे शेळीची. जर कासेमध्ये कुठल्या प्रकारच्या गाठी असल्या किंवा कडकपणा असला किंवा जर कासेला हात लावला तर शेळी जर कुदत गेली तर आपण ते शेळी घेता कामा नये, कारण तिला मस्टासीज असतो आणि त्यामुळे होणाऱ्या पिल्लांना पुढे दूध पाजण्याची प्रचंड अडचण जाते. म्हणून आपण ह्या काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजे. त्यानंतर किमान एखादा वेध झालेली शेळी पाहिजे, 1 वेध किंवा 2 दात. आता आपल्याला वय सगळ्यांना काही कळणार नाही. जे नवीन इथं बांधव असतील, त्यांना शेळी पालनात करायची इच्छा असेल, म्हणजे करत असतील, त्यांना नेमकं शेळीचं वय कळत नाही. पण ज्या शेळीचं वय 2 दात झाले असतील, कारण शेळ्यांना वरचे दात बिलकुल नसतात, म्हणजे आपल्या डोक्यातून काढून टाका, शेळ्यांना वरचे दात नसतात, जसे आपल्याला असतात तसे वरचे दात नसतात, त्यांना फक्त खालचे दात असतात. तर खाली 6 दात असतात, शेळीला 6 ते 8 दात असतात. जे दात मोठे असतात त्यावर शेळीचं वय आपण मोजतो. जर 2 दात मोठे झालेले असले तर शेळी 1 वर्षाची किंवा 1.25 वर्षाच्या मधातली असते किंवा 1.25 वर्षाच्या वरची असते. जर 4 दात असते तर 2 वर्षाची शेळी असते. असं आपण 2-2 वर्षांना ते टप्पे पाडले पाहिजे. त्यानंतर एखादा खात्रीचा व्यवसाय करणारा शेळी पालक असेल, एखाद्याचा गोट फार्म असेल किंवा एखाद्याचं खूप मोठं फोल्क असेल, तर तिथनं आपण शेळ्या खरेदी केल्या पाहिजे, ती जास्त योग्य राहील. आणि आपल्या भागात टिकाव धरणारी शेळी असली पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या डोक्यात एक मार्केटिंग असतं की तिकडे आफ्रिकन बोर आहेत, सिरोही आहेत, जमनापारी आहेत, तोतापारी आहेत, चेगू आहेत, हे असे विविध शेळ्या आपल्याकडे येतात. किंवा पंजाब बिटल असेल, ह्या शेळ्या आपण तिकडनं आणतो. आफ्रिकन बोरचे भाव 2000 रुपये किलो आहेत आणि आपल्याकडे आपल्याकडची बकरी फक्त 200 रुपये किलोनं घेतो. म्हणजे आपण 2000च्या आणायची आणि 200 विकायची, यापेक्षा आपण लॉसमध्ये कुठंच जाऊ शकत नाही. म्हणून आपल्या भागात टिक धरणाऱ्या शेळ्या आपण शक्यतो आणायच्या. दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या शेळ्या आपण आणू नये. त्याला कारण आहेत भरपूर, आपण नंतर समोर तो विषय घेऊ. आता सगळ्यात महत्त्वाचं ही सायकल आहे. म्हणजे शेळी घेतल्यानंतर जर आपण एवढं सगळं केलं तर आपली शेळी कधीच आजारी पडणार नाही. हे मी तुम्हाला स्टॅम्प पेपर स्वतः अनुभवातून लिहून देतो. हे जर आपण फक्त 6च लसी आहेत, तसे 4 लसी झाल्या. त्या PPR आहे, PPR नंतर PPRचा बूस्टर डोस आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर ETV आहे. आता TT म्हणजे टिटॅनस आणि ETV इंट्रोडक्शन वॅक्सिन हे दोन्ही सोबत आले. त्यामुळे आता ETV आणि TT हे 2 एकाच येत असल्यामुळे आपल्याला ते इंडिव्हिज्युअल डोजाचं काम पडणार नाही. त्यामुळे PPR आणि PPR नंतर आपल्याला ETV द्यायची आहे. ETV नंतर आपल्याला ETVचा बूस्टर द्यायचा आहे. ETV नंतर FMD नावाची लस आहे, त्याला फूट अँड माउथ डिसीज आपण म्हणतो, त्याला आपण तोंडखुरी पायखुरी म्हणतो. ही लस फार महत्त्वाची आहे आणि ही पावसाळ्याच्या अगोदर आपल्याला द्यावी लागते, हे आपण लक्ष द्यावं. त्यानंतर गोटपॉक्स, सध्या आपल्याकडे लंपी जो आहे ना, हा लंपी गोटपॉक्सचं एक अपडेशन असं हे आहे. पण गोटपॉक्स जर आपण दिली, आपल्याकडे गोटपॉक्सचा प्रचंड प्रादुर्भाव आहे आणि गोटपॉक्समध्ये शेळी आपल्याला कळत नाही, तिच्या अंगावर आज काहीच नसतं, उद्या एकदम फोड होतात, नंतर परवा ते फोड पिकतात, त्यातनं पस होतो आणि ते जखमा होतात, त्यानंतर अळ्या पडण्याची शक्यता असते. म्हणून आपण गोटपॉक्स जर दिली ती प्रिव्हेंटरी लस आहे आणि त्यामुळे खूप प्रचंडचा फायदा होतो. ह्या जर आपण 5 लसी जर आपण कॅल्क्युलेशन करून बघितलं, आपल्याला असं वाटतं की बा गोट वॅक्सिनेशन सायकलचा खूप मोठा शब्द वाटतो. शेळ्यांचं लसीकरण म्हटलं आपल्याला बरंच वाटतं की त्याला खर्च किती लागतो. तर बांधवांनो, या सगळ्या लसींना म्हणजे PPR, त्यानंतर ETV, FMD आणि गोटपॉक्स 4च लसी आहेत. आपल्याकडे आपण अँथ्रेक्स शक्यतो टोचत नाही, कारण आपल्याकडे अँथ्रेक्सचा प्रादुर्भाव होतच नाही, झालाही नाही कधी.
एखादी रेअरली केस असेल फारच तर आपण ते अँथ्रॅक्स वगैरे लावतो, पण ह्या 4 लसी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि या 4 लसींची किंमत तुम्हाला सांगतो फक्त किती असेल एक अंदाज. तुम्हाला काय वाटतं किती रुपयाला एखादी लस मिळत असेल? ह्या सगळ्या लसी फक्त 20 रुपयात टोचल्या जातात. म्हणजे एक लसची किंमत फक्त 5 रुपये आहे आणि आपण 20 रुपयासाठी आपली 10,000 रुपयाची शिडी मारून टाकतो. 10,000ची 15,000ची. आणि या जर या 4 लसी आपण प्रॉपर इंजेक्ट केल्या तर शेळ्यांना कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून शेळी पालन करताना शेळी कशी घ्यायची आपण तुम्हाला मगाशी सांगितलं, ते जर आपण लिहून घेतलं तर प्रचंड फायद्याचं होतं. त्यानंतर शेळी घेतल्यानंतर आपण जर सगळ्यात पहिले काय करायला हवं तर ही वॅक्सिनेशन सायकल आपण त्या शेळीवर आपली इंजेक्ट केली पाहिजे. याचे प्रचंड फायदे आहेत. जर एखाद्या शेळीला प्रेग्नंट असताना आपण जर PPR किंवा FMD दिली तर तिच्या होणाऱ्या बाळांना कुठले अफेक्ट होत नाहीत, बाळ चांगलं होते. त्यामुळे म्हणून हे सायकल खूप महत्त्वाची आहे आणि आपण हेच करत नाही. आपण आपल्या शेळ्यांना कुठल्याही प्रकारचं लसीकरण देत नाही. दिल्यानंतर आपण त्याला बूस्टर डोस देत नाही. एक लस दिल्यावर दुसरी लस आपण देत नाही. आपण म्हणतो पुढे झंझटीत पडता काही होत नाही. पण शेळ्यांना लसीकरण केल्याशिवाय शेळी पालनात आपण तग धरू शकत नाही किंवा त्यात यशस्वी होऊ शकत नाही. जसं आपल्याला सगळ्यांना पोलिओची लस टोचलेली असेल लहानपणी, गोवरची लस टोचलेली असेल. आपल्याकडे पोलिओचं प्रमाण किती आहे? खूप कमी आहे, पण तरी आपण लस घेतो ना दरवर्षी. त्याप्रकारे आपण शेळ्यांना त्यांचं आयुष्य निरोगी राहण्यासाठी आणि शेळी पालनात प्रचंड नफा कमावण्यासाठी आपण ह्या काही गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहेत. म्हणून या एकदा तुम्हाला परत सांगतो, PPR आहे, ETV आहे. आता ETV प्लस TT हे 2 एकातच आलं. त्यामुळे PPR, ETV, FMD आणि गोटपॉक्स ह्या 4 जर लसी आपण इंजेक्ट केल्या म्हणजे त्या 5 होत्या, पण त्या 5च्या 4 झाल्या तर आपल्या शेळ्यांना कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही, हे आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बांधवांनो, शेळी पालनाचे काही प्रकार आहेत. त्यामध्ये बंदिस्त शेळी पालन आहे, अर्धबंदिस्त शेळी पालन आणि पूर्णतः बंदिस्त शेळी पालन आहे. खरं तर बंदिस्त शेळी पालनाचे जे काही प्रकार आहेत तर आपण त्यातला पहिला प्रकार घेऊ, बंदिस्त शेळी पालन. यामध्ये काय असतं तर आपण सर्व शेळ्यांचे संगोपन एकाच ठिकाणी करतो. त्यानंतर हे करताना मग आपल्याला काही प्रॉब्लेम होतात. त्यामुळे आपण त्या शेळ्यांचा गोठा खूप स्वच्छ ठेवावा लागतं आणि त्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं. आणि बंदिस्त शेळीपालन खूप चांगलं असलं तरी त्याचा एक प्रचंड मोठं असं नुकसान आहे. त्यामध्ये आपल्याला चारा पाण्यावर खर्च 70% लागतो. म्हणजे आपला सर्व जो खर्च असतो तो खर्च आपल्याला त्यांच्या चाऱ्यावर लागतो. म्हणून आपण बंदिस्त शेळीपालनाकडे फार लक्ष न देता आपण आणखी पुढच्या हे माझ्या शेतातला फोटो आहे, हे आमच्या घरचं सगळं आहे, म्हणजे माझ्या फार्मवरच्या शेळ्या सगळ्या आहेत. यानंतर आहे दुसरं अर्धबंदिस्त शेळीपालन. यामध्ये शेळ्यांना आपण 2 टाईम, आता आपण सगळ्यांना माहिती आहे, सकाळी शेळ्या सोडतो, दुपारी आणतो, परत त्यांना संध्याकाळी चारा पाण्याला परत बाहेर सोडतो आणि रात्री बांधतो. त्यांना आपण अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणतो. या पद्धतीत चाऱ्यासाठी आपल्याला खर्च, आपला चाऱ्यावर खूप जास्त खर्च वाचतो. आपण जर अर्धबंदिस्त किंवा चराई पद्धतीने शेळीपालन केलं तर त्यामध्ये आपला चारा प्रचंड प्रमाणात वाचतो. त्यात आपला खर्चही कमी होतो. 70 ते 60% आपला खर्च वाचतो. त्यानंतर यात थोडंसं फक्त आरोग्याचा प्रॉब्लेम येतो. कारण का आता शेळ्या बाहेर चरायला गेल्या की बऱ्याचशा वेळेस ते विषारी वनस्पती खातात किंवा पाणी असते बाहेर, ते इन्फेक्टेड जर पाणी पिलं तर प्रचंड आजार होतात. त्यामुळे इंट्रोडॉक्झिन नावाचे आजार होतात. पण आपण अगोदरच जी लस दिलेली आहे आंत्रविषार, त्याला इंट्रोडॉक्झिन वॅक्सिन म्हणतात, ती दिल्यामुळे काही फार फरक पडत नाही. पण तरी यात थोडंसं अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये आपल्याला थोडा जास्त लक्ष शेळ्यांवर द्यावं लागतं. हे आपण काही शेळ्या बाहेर सोडल्या आहेत, आमच्या घरच्या शेळ्या आहेत त्या. अशा प्रकारे जर आपण सोडलं तर शेळ्यांचं आरोग्य चांगलं राहते, त्यांना पोटभर चाराही भेटतो. आता शेळीपालनातला एक नवीन कन्सेप्ट आला. आपल्याकडे जसं बॉयलर पोल्ट्री आतापर्यंत होती तशी आता बॉयलर गोट्री आपल्याकडे नवीन सुरू झालेला आहे. आणि हा प्रयोग मी केला. मी 100 बोकडांचा प्रयोग घरीच केला. त्यानंतर आपण तो इम्प्लिमेंट केला आणि तो किती फायदेशीर आहे तुम्हाला सांगतो. बॉयलर गोट्रीमध्ये आपल्याला फक्त बोकडांचे संगोपन करायचं आहे. तर आपण विविध जातीचे बोकड आणून ते बोकड तयार करायचे आणि त्या बोकडांसाठी आपल्याला खर्च खूप लागतो समोर. त्याचा तुम्हाला समोर त्याची सायकल सांगतो की किती कमी खर्चात आपण बॉयलर गोट्री उभं करू शकतो. बॉयलर गोट्री पद्धतीने चांगले आपण नर, म्हणजे त्यामध्ये सिरुई असेल, कोटा असेल, पतिता असेल, जमनापारी, तोतापारी असे विविध प्रकारचे नर आपण दुसऱ्या भाषेत आणून ते आपण संगोपन करायचं. शक्य झाल्यास जर शक्य असेल तर त्यांचं खच्चीकरण करायचं बोकडांचं. नसेल तर काही हरकत नाही. त्याला खच्ची आणि अंडूल असे 2 प्रकार शेळी बोकडांमध्ये आहेत. तर आपण ते शेळीपालनाचा प्रकार आपण त्यात चांगले नर आणून ते आपण संगोपन करायचं. हीचसाठी या बोकडांची किंमत खूप जास्त असते. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, मागाशी सांगितल्याप्रमाणे सुलतान नावाचा जो बोकड आहे तो 6,51,000ला विकला गेला. आणि मला वाटतं हा खूप मोठा विषय झाला. जर एखाद्या शेतकऱ्याचा एखादा बोकड जर 6 लाखाला विकला गेला तर ही खूप मोठी संधी आपल्याला उद्योगाची असू शकते. आपण 6 लाख देतो पण नियर अबाउट 50,000 कुठंच गेले नाहीत. माझे कित्येक बोकड आम्ही 50,000 रुपयांनी विकले. या पद्धतीत बोकडांना प्रचंड भाव भेटतो आणि त्यासाठी काही जाती आपल्यासमोर आहेत. ह्या ज्या आहेत ह्या आमच्या फार्मवरचे बोकड होते तिन्ही, म्हणजे तिन्ही बोकड माझ्या फार्मवरचेच होते. हा पतिरा आहे, याला गुलाबीसुद्धा बोकड असं म्हणतात. सेकंड वन जो आहे तो कोटा आहे.
आणि जो सुलतान जो विकला गेला होता तो कोटा या मधातल्या ब्रीडचा होता, सुलतान नावाचा. आणि हा सिरोही आहे, हे सिरोही आपल्याकडचा, तो आम्ही खच्ची केलेला होता म्हणून तो जास्त वेट आहे. त्याचा वेट 1 क्विंटल 20 किलो होता. शेवटचा जो नर आहे ना तो 1 क्विंटल 20 किलोचा होता. अशा प्रकारचे जर आपण बोकड आणले विविध जातीचे तर त्यामध्ये शक्यतोवर जमनापारी असेल, कोटा असेल, सुरती असेल, आपले लोकल बोकडला फार किंमत येत नाही. पण ह्याचे जर आपण विविध जातीचे बोकड आणले तर त्यांचं संगोपन करून त्यांची विक्री फार चांगली जाऊ शकते, त्यांना चांगला भाव भेटू शकते. आता हे बोकड पालनात आपण का करावं? कारण शेळी पालनात आपल्याला माहिती आहे शेळ्या आणणे, शेळ्यांचे बऱ्याचशा वेळेस भांडणं होतात, एकमेकीला त्या मारतात, किंवा एखाद्या वेळेस काही आपलं फिडिंग प्रकार जर झाला तर आपलं फिडिंगमध्ये जर काही कमी जास्त झालं तर त्यांना ॲबॉर्शन जास्त चान्सेस असतात. म्हणजे आपण शेळी घरी आणायची, तिचं 6 महिने संगोपन करायचं, तिथं प्रेग्नंट असताना जर तिला काही झालं किंवा तिने पाणी जरी दूषित पाणी जरी पिलं तरी शेळीचं ॲबॉर्शन होतं. तिला जर एखादा ताप आलेला असला आणि आपण तिला एखादं इंजेक्शन दिलं तर इंजेक्ट केल्यावरसुद्धा शेळी प्रेग्नंट ॲबॉर्ट होऊ शकते आणि ॲबॉर्ट झाल्यावर आपली 6 महिन्याची सगळी मेहनत वाया जाते. म्हणून बंदिस्त बोकड पालनात असा कुठल्याही प्रकारचा धोका नसतो. यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे बोकड जमा करून त्या बोकडांचे विविध वर्गवारी करू शकतो. बोकड पालन व्यवसाय करताना तो सोपा आहे कारण त्याला भांडवल खूप लागतच नाही. कारण या बोकडांमध्ये काही त्यांचं ॲबॉर्शनचं प्रमाण होत नाही. बोकड किती आजारी पडला आणि त्याला कुठलंही इंजेक्ट केलं, वॅक्सिनेशन दिलं, त्याला कुठलंही काही दिलं त्याला काही होत नाही. आणि फारच जर गंभीर परिस्थिती असली तर एखादा खाटीक बोलून आपण बोकड सहज विकू शकतो, त्यामुळे तोही आपल्याला पैसा भेटू शकतो. या बोकड पालनामध्ये आपल्याला काही गोष्टी सांभाळून बघायच्या आहेत. बोकड पालन करताना आपल्याला तो शेतीपूरक चांगला व्यवसाय आहे. जगातील 50% लोक मांसाहारी असल्यामुळे बोकड्या मासाला नेहमी मागणी आहे. म्हणजे एकदा नोटबंदी येईल पण गोटबंदी जगात कधीच येणार नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि कधी येणारही नाही. त्यामुळे चांगले याच्यावर मंदीची कधी संकट असू शकत नाही. त्यानंतर विदर्भातले जो आपले बोकड आहेत, कारण आपल्या विदर्भामध्ये आजतागायत तरी स्टॉल फिडिंगवाले गोट फार्म खूप कमी आहेत. सगळ्यांचे गोट फार्म हे सगळे बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त असल्यामुळे त्यांना चारा बाहेर चरण्याची सवय आहे आणि सगळ्या बकऱ्या ग्रीन फॉडर खातात. म्हणून आपल्याकडच्या बोकड मासाला ऑर्गॅनिक मीट म्हणतात. आणि UAEमध्ये किंवा दुबईमध्ये, सिंगापूर या भागात, आपल्या भागात गोट फार्म म्हणजे विदर्भातल्या मीटला खूप जास्त किंमत आहे आणि ऑर्गॅनिक मीट म्हणून त्याची प्रचंड मागणी आहे. एक झिशान नावाचा व्यक्ती आहे जो हैदराबादहून प्रत्येक महिन्याला 30-30 कंटेनर भरतो आणि त्यांना सगळे विदर्भातल्याच मीट पाहिजे, गोट पाहिजे. त्या आपल्याकडच्या बकरी तिकडे घेऊन चालल्या. म्हणजे आपल्या विदर्भातल्या बोकड मासाला किंवा बकरी मासाला किती किंमत आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. यानंतर बकरी ईदला बोकडांना खूप जास्त प्रमाणात मागणी असते. म्हणजे एवढी मागणी असते की यावर्षी देवनारला 2,30,000 बोकड आले फक्त, आणि तिथं मागणी होती 21-22 लाखापर्यंत मागणी होती. म्हणजे 2 वर्ष कोरोनामुळे मार्केट बंद होतं, पण यावेळेस ज्यावेळेस मार्केट सुरू झालं तर फक्त 2.5 लाख बोकड आले आणि तिथं मागणी होती 20 ते 22 लाखाची. म्हणजे जो बोकड 5,000 होता तो बोकड 20-20, 25-25 हजार रुपयाला विकला गेला. त्यामुळे बोकड पालनात प्रचंड संधी आहेत आणि आपण बंदिस्त बोकड पालनाकडे जर वळलं, जे तरुण बांधव इथं आहेत त्यांनी शेळी पालन केल्यापेक्षा बंदिस्त बोकड पालन करावं आणि त्यातून प्रचंड पैसा कमवावा. आता बोकड पालनाच्या काही प्रजाती आहेत, त्या कुठल्या त्यांचं वेट काय असते, कुठलं असते. ते एक कोटा आहे जी राजस्थानची प्रजाती आहे, तिथं 50 किलोपासून तर 150 किलोपर्यंत वेट जाते. त्यानंतर सिरोही आहे, ही सुद्धा राजस्थानचीच आहे, 40 किलोपासून 75 किलोपर्यंत वेट जातं. सोजत नावाची ब्रीड आहे, ती पांढरी असते, त्यामुळे सोजतलाही चांगली मागणी आहे, तिथं 120 किलोपर्यंत वेट होते. पतिरा आहे, जे मगाशी तुम्हाला स्टार्टिंगचा बोकड दाखवला तो पतिरा होता. त्यानंतर जमनापारी आहे. आणि आपली जे सामान्य आपल्या घरगुती असते ती लोकल ब्रीड आहे, तिला आपण गावरान बोकड म्हणतो, ज्यांचं वजन 35 किलोपासून तर 65 किलोपर्यंत असते. बोकड संगोपन आपण का केलं पाहिजे? कारण शेळ्यांपेक्षा या बोकडांच्या आजारावर औषधोपचार खूप कमी लागतो. त्यांना कुठले आपण इंजेक्ट करू शकतो, त्यांच्या लढाया आपण त्यांना बायफर्केट करू शकतो, त्यांना कुठल्याही प्रकारचा दुसरा आजार शक्यतो होत नाही. बोकडांना शक्यतोवर जंतुनाशक आपण कधीही देऊ शकतो. समजा एखाद्या बोकडाला जर काही इन्फेक्शन असलं तर आपण त्यांना सहज जंतुनाशक देऊ शकतो. शेळ्यांना मात्र प्रेग्नंट असताना आपण डिवॉर्मिंग करत नाही, कारण काही असे डिवॉर्मर आहेत त्यामुळे शेळ्यांचं ॲबॉर्शन होऊ शकते, म्हणून आपण तो प्रकार टाळतो. आणि शेळ्यांच्या संगोपनापेक्षा बोकड संगोपालन खूप सोपं आहे. आता आपण जर बोकड संगोपनाचं नफासूत्र बघितलं तर एका बोकडाला किती खर्च लागतो ते आम्ही समजा अनुभवातून केलेलं आहे. आमचं घरचं सगळं त्याच्यावर आम्ही अभ्यास करून सगळं तयार केलेलं आहे. आपण जर बोकड आणताना 1 ते 2 महिन्याचा बोकड आपण जर विकत आणला, 2 ते 3 महिन्याचा, तर बाजारात तो 2,000ला भेटतो, याच्यावर बोकड भेटणार नाही. 3 ते 6 महिन्याचा बोकडाला आपण रोजचे जर 100 ग्रॅम धान्य खाऊ घातलं, जे बाहेर भेटते, आपण ते 25 रुपये किलो आहे असं पकडा, आणि 180 दिवस आपल्याला 18 किलो खाद्य खाऊ घालायचं आहे, तर ते 450 रुपयाचं होते. 6 ते 14 महिन्यापर्यंत रोज 250 ग्रॅम पशुखाद्य आपण जर दिलं तर त्याचं कॅल्क्युलेशन 1,500 रुपये होतात. लसीकरण, जंतनाशक, वर्षभर लागणारी औषधे हे 340 रुपयापर्यंत होतात.
एकूण खर्च आपला 4290 म्हणजे 5000पेक्षा कमी खर्च होतो. आणि आपण जर बघितलं तर जो 5000चा बोकड असतो हा कुठलाही बोकड जो 1 वर्षाच्या 1 वर्षाचा वरचा असेल हा बोकड ईदला कमीत कमी 15000चा विकला जातो. कमीत कमी 10-12 हजारचा तर सोडून द्या, पण 12च्या वरच जातो. म्हणजे आपण आपला खर्च 5000 झाला, 7000 नफा देणारी एवढा मोठा उद्योग दुसरा कोणता असणार नाही असं मला वाटतं. म्हणून आपण या सगळ्या गोष्टीवर प्रचंड बारकाईने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आणि मार्केट कुठे उपलब्ध असतं, म्हणून आपण हे सगळं जर समजून घेतलं यापेक्षा जास्त खर्च कुठे येणारच नाही. यात काही धोके आहेत. आता धोके काही फार जास्त नाही आहेत. धोके प्रत्येक व्यवसायात असतात. बोकड व्यवसायामध्ये त्यांना आपण गोचिड वगैरे करतो, त्यांच्या अंगावर पिसे होतात. तर त्यासाठी त्या प्रचंड असे उपाय आहेत. आपण ते प्रश्न उत्तर असतात ते सगळं घेऊ. त्यानंतर बोकड आपसात एकमेकांना मारतात. बऱ्याच वेळेस बोकड मोठे झाल्यानंतर ते एकमेकांना मारतात. तर त्यांचं आपल्याला बायफर्केशन करावं लागतं. त्यांना वेगवेगळे जर कप्पे असले तर फार चांगलं, कारण बोकड पालनात तो जास्त सांभाळून ठेवावं लागतं. नाहीतर मग जर एखाद्या बोकडाचं शिंग तुटलं त्याला ईदला कोणी घेत नाही, त्याला जर जखम झाली तर कोणी ईदला घेत नाही. बोकड अत्यंत सुंदर पाहिजे, म्हणून आपण ती काळजी घेणं आवश्यक आहे. बोकडांच्या गव्हाणी वगैरे असतात त्या आपण व्यवस्थित स्वच्छ केल्या पाहिजेत. पाण्याच्या भांड्या स्वच्छ असले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेळी पालन करा किंवा बोकड पालन करा, त्या शेळ्यांना किंवा बोकडांना 24 घंटे पाणी द्या. आपल्यामध्ये काही लोकांचा गैरसमज, आपण फक्त दिवसातनं 2 ते 3 वेळा पाणी पाजतो. आणि आपल्याकडे जसं आपला काही पाण्याचा टाईम नसतो, आपण कधीही पाणी पितो ना दिवसभरातून. आपल्याकडे बॉटल असते, नसली आपण बॉटल विकत घेतो आणि पितो. आणि आपण काय करतो की आपले जे शेळी पालन करताना जे आपले प्राणी असतात, बकऱ्या असतात, बोकड असतात, यांना आपण 2च टाईम पाणी पाजतो, सकाळी आणि संध्याकाळी. त्यामुळे त्यांच्या गोठ्यात 24 घंटे पाणी असलं पाहिजे, स्वच्छ पाणी असलं पाहिजे. याची आपण काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पाणी जर स्वच्छ असलं तर शेळी दिवसभर पाणी पिते, ते निर्जंतुक राहते. पाण्यामुळे त्यांना कुठले जास्त आजार होत नाहीत, त्यांचं पोट भरलेलं राहतं. हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. आणि बोकडांना सर्व प्रकारचे लसीकरण कधी करता येते, जंतनाशक द्यायचं किंवा लसीकरण करण्याचा, तो बोकड पालनात तो प्रॉब्लेम येत नाही, जो शेळी पालनात असतो. म्हणून आपण या व्यवसायावर जास्त लक्ष द्यावं असं मला वाटतं. यांचं मार्केटिंग तुम्हाला न सांगण्याचं काही फार आवश्यक नाही आहे. प्रचंड सोपं मार्केटिंग आहे. सहज विक्री होते, कोणी येते. एक जर आपण बोकड विकायला काढला तर 10 व्यापारी येतील. बोकड म्हणजे एनी टाईम मनी आहे. एकदा सोनं जर आपण आपलं विकायला काढलं तर आपल्याला पावती मागेल, GST भरलेला आहे की नाही, तुमचे आय कार्ड मागेल. बोकड विकायला नेलं तर तुम्ही बाजारात त्याच्या अगोदर बोकड सहज विकला जातो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि बोकड मासाला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे या बोकड पालनाला प्रचंड सुवर्ण संधी आहे आणि भविष्य आहे. आता हे आमच्या भागातले बाजार आहेत, तुमच्या बाजारपेठ मला माहीत नाही, पण आमच्या बाजारपेठ असतात. वरवड बकाला, असलगाव आहे, खामगाव, हे विदर्भातलेच आहे, बुलढाणा जिल्हा, तिथलं हे सगळं आहे. बांधवांनो, अशा प्रकारे आपण या शेळी पालनात सगळं करू शकतो. या संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील तर ते आपल्याला कृपा करून आपले जर काही प्रश्न असतील तर विचारा, कारण त्याला खूप व्हास्ट असा हा विषय आहे. आम्ही सहज जेवढं सोपं होऊन करून सांगण्याचा प्रयत्न करतो तेवढा प्रयत्न होतो. कारण काय होतं की 2-2 दिवसाचे माझ्या स्वतःचे ट्रेनिंग सेंटर आहेत, माझं स्वतःचं ट्रेनिंग सेंटर आहे. 2 दिवस 3 दिवस त्याला लागतात. त्यामुळे सगळा विषय इन ब्रीफ सांगणे हे काही फार महत्त्वाचं नाही, पण तरी जे आवश्यक आहे ते तुमच्या पुढ्यात टाकलं. जर तुमच्या या अनुषंगाने जर काही प्रश्न असतील तर आपण निश्चितपणे विचारावे. आपल्या जर काही प्रश्न आपण विचारावे. नमस्कार सर, माझं नाव अनिकेत रेवतकर, मी काटोलला राहतो. सर, आमच्या इथे विदर्भामध्ये ॲक्च्युली हा प्रॉब्लेम येते की कोणताही नवीन उद्योजक किंवा एक मुलगा बकरी पालन किंवा कुक्कुटपालनामध्ये जर जातो म्हटलं तर त्यांच्या आईवडिलांचा सपोर्ट हा तर नसतोच. प्लस दुसरा पॉईंट आहे की एक मानसिकता बनली आहे की आमच्या इकडे गावरानी बोकडशिवाय किंवा गावरानी बकरीशिवाय दुसरी जात हे विकसित होऊ शकत नाही. हे एक मानसिकता आहे. हे खरी आहे की खोटी आहे? सर, मी विदर्भातलाच आहे. माझं शिक्षण जर तुम्ही बघितलं असेल, आणखी त्यात 2 डिग्री आल्या माझ्या. मी जर्नलिझमसुद्धा केलं. विद्यापीठाच्या 8 डिग्री आहे माझ्याकडे, अमरावती विद्यापीठाच्या. आणि मी गव्हर्नमेंट DED लेक्चरर होतो. मी जॉब लेफ्ट केली. मी आज तकला न्यूज करस्पॉन्डंट होतो. 1.5 लाख रुपये महिना होता. यापेक्षा मोठं काही असू शकत नाही मला असं वाटते. आपण केलं पाहिजे आणि आपण ते सोडून असं उभं केलं पाहिजे की त्यापेक्षा जास्त आपण इकडे सक्सेस असलो पाहिजे. म्हणून आपल्याकडचे आईबाबा करू देत नाहीत. माझा वर्षाला टर्नओव्हर फक्त शेळी पालनातला प्रॉफिट 40 ते 45 लाख रुपये आहे, प्रॉफिट फक्त. आणि जर आपण ते सोडून जर असं केलं तर निश्चितप्रमाणे आपल्या घरचे आपल्याला काही म्हणतील नाही. म्हणजे उलट तर मी असं म्हणतो की शिकलेल्या लोकांनी शेळी पालन करावं, शिकलेल्या लोकांनी शेती करावी. म्हणजे आता सगळं बदललं. आता आधी अडाणी राहून काही होणार नाही, त्यांचे सल्ले घ्यावे. पण आपण प्रचंड शिकावं. कुठं IT सेक्टरला जाऊन काम केल्यापेक्षा मला वाटतं इथं काम केलं कधी चांगलं राहील. आणि होतात ना जाती उपलब्ध. आपण जर राजस्थानला गेलो तर सिरोही, पतिरा, जमनापारी, आणि जर आपण समोर गेलो पंजाबमध्ये चंदीगडला तर चांगल्या प्रकारचे पंजाब बीटल भेटतात. उस्मानाबाद की फार दूर नाही मला वाटलं, तिकडनं आपण उस्मानाबाद आणू शकतो. प्रचंड जाती आपल्याकडे आहेत. त्यामुळे असं काही नाही. आणखी जर काही असतील प्रश्न तर विचार.
आपलं ट्रेनिंग सेंटर कुठं आहे म्हटलं? सर माझ्या शेतावरच आहे घरी पळशीदाशी संग्रामपूर. आम्ही वर्षाला 3 बॅच काढतो. 7,000 रुपये फी आहे. 3 दिवसाचा तिथं स्टे असतो. त्यात तुम्हाला सगळं शेळ्यांमधल्या इच अँड एव्हरीथिंग आम्ही तुम्हाला शिकवतो. काही एक्सपर्ट लोक असतात आणि काही एक्सपिरियन्सेस लोक असतात आणि ते शेळी पालनाचं ट्रेनिंग घेतल्यावर मला वाटतं तुम्हाला कुठं काम करणार म्हणजे जायचं काम पडणार नाही. आणि हे म्हणजे कधी कधी असतं वर्षातून 3 वेळा? 3 डिसेंबरला असते एक बॅच, त्यानंतर एक मार्चला असते आणि एक ऑगस्ट सप्टेंबरच्या ते निश्चित नसते, पण या 2 असतात. डिसेंबर आणि मार्चचे फिक्स असतात. हॅलो सर, जे बॅचेस घेतात त्याचं म्हणजे एका उमेदवार तिथे येतील त्यांना राहण्याची व्यवस्था आपल्या सगळं आहे. फार्मर्स आहे माझ्या सगळं. फार्म हाऊसवरच व्यवस्था आहे? आणि तुम्हाला आम्ही शेळ्यांमध्येच ठेवतो. म्हणजे वेगळं वेगळं असतं सगळं, पण तुम्हाला शेळ्यांचे सगळं डेमॉन्स्ट्रेशन असतात. ते शेळी सकाळी सोडल्यापासून तिची आंघोळ कशी केली पाहिजे, तिच्या जे आपले पिशवे असतात त्यांचं मॅनेजमेंट कसं होते, त्यांना खुरं कसे काढले पाहिजे, त्यांचं ग्रूमिंग कसं केलं पाहिजे. कारण बराच आपला अर्धा नफा इकडे बिना खर्चाचा लपलेला असतो. म्हणजे आपल्या शेळी पालनावर महाराष्ट्रामध्ये 70-72 पुस्तकं आहेत. तुम्ही 70-72 पुस्तक वाचून माझ्याकडे शेडवर ट्रेनिंग घ्यायला या. माझं ट्रेनिंग दिल्यानंतर तुम्हाला कळेल की बा हे सगळं खोटं होतं. खोटं म्हणता येणार नाही, पण हे सोडूनसुद्धा शेळी पालन असते. आणि आपल्याकडे सगळ्यात काय झालं की लेबर डिपेंडिंग हा जॉब नसल्यामुळे बऱ्याचशा लोकांनी मोठे मोठे गोट फार्म टाकले. स्किल लेबर नव्हते किंवा स्वतः करण्याची तयारी नव्हती, म्हणून सगळे शेळी फार्म म्हणजे नुकसानीत गेले आणि शेळीपालन परवडत नाही असा प्रचंड महाराष्ट्रभर संदेश गेला आणि म्हणून लोकांनी गोट फार्म बंद केले. सर, प्रशिक्षण घेत असताना आपल्याकडून शासनाच्या अनेक योजना असतात हो गोट फार्मवर, तर आपल्या माध्यमातून प्रमाणपत्र वगैरे जेणेकरून सर मी ट्रेनिंग घेतल्याचं प्रमाणपत्र देतो तुम्हाला, फक्त तेवढं देतो. पण ते काही योजनेवर नादी नका लागू. म्हणजे माझ्याकडे सध्या 600 बकऱ्या आहेत. 600 बकऱ्या आहेत माझ्याकडे. मी कुठल्याही प्रकारची गव्हर्नमेंटची योजना स्कीम घेतलेली नाही आणि होतही नाही. आपण तेवढं केल्यापेक्षा आपल्या इकडे उत्पन्न वाढत राहते ना, करत राहायचं. कारण साहेब कागदपत्र आहेत, खूप गोष्टी मागतात आणि विमे कधीच क्लेम होत नाहीत. थँक्यू. थँक्यू. सर, नागपुर के वातावरण में कौन सी प्रजाति की बकरी सकते हो सकती? सर अभी बेरारी तो अपने विदर्भ की ब्रीड है, जो हमने उस पर सर्च कर 7 साल उस पर सर्च किया और गवर्नमेंट रजिस्टर है. इंडिया में 22 नंबर की रजिस्टर अपने विदर्भ की गोट है जिसका नाम बेरारी है और सबसे सस्टेनेबल ब्रीड है जो हमारे एनवायरनमेंट में रह सकती है. और उसका सबसे बड़ा फ़ायदा यह है कि उसको मस्टासिस होता नहीं. जो बेरारी बकरी है वो सबसे स्ट्रॉन्गेस्ट बकरी है जो अपने विदर्भ की है, जिसका मैं बेरारी संगठन का मैं अपने विदर्भ का राज्य का अध्यक्ष हूँ. सबसे अच्छी ब्रीड है. या फिर अपने लोकल ब्रीड भी चलती है. हर विभाग में कोई ना कोई बकरी रहती है जिस लोकल भाग की, तो वही हमने लेना चाहिए. इसका हाईएस्ट वजन कितना जा सकता है? बेरारी का जी 65 kg तक गया है. थैंक यू सर. हॅलो सर. हॅलो सर. बँक लोन बाबत सर, या जे लाईव्ह स्टॉकमध्ये लोन देताना बँकर्सची अशी उदासीनता का बरं आहे? म्हणजे ग्रामीण तरुणांना व्यवसाय करण्यासाठी बँका किंवा गव्हर्नमेंट आवाहन करतं. बरोबर. ॲक्च्युअल जेव्हा आम्ही बँकमध्ये जातो त्यांच्या सगळ्या अटी शर्ती पूर्ण करून सुद्धा त्यांच्याकडनं लाईव्ह स्टॉकमध्ये लोन देताना उदासीनता काय आहे? तुमचं याच्याबद्दलचा अनुभव कसा आहे? मी त्यांना म्हणूनच म्हटलं की आपण कुठल्याही प्रकारच्या लोनच्या भानगडीत पडू नका. कारण आपण जर करायला गेलो, आपली खूप इच्छा असते आणि गव्हर्नमेंट आपल्याला मोटिवेट करते तरुणांना, आणि आपण सगळं सुरुवात करताना जर आपण इकॉनॉमिकली साऊंड असो, म्हणजे 2 तुम्हाला गोष्टी सांगतो. सुरुवात करताना जर आपण इकॉनॉमिकली थोडंसं कमी असू तर आपण 20 शेळ्यांपासून सुरुवात केली पाहिजे. आणि जर तोच व्यक्ती इकॉनॉमिकली थोडा साऊंड असेल त्याने 50 शेळ्यापासून सुरुवात केली पाहिजे. कारण 20 शेळ्यांना आणि 50 शेळ्यांना 2च माणसं सांभाळतात. त्यात ते आपल्या इकॉनॉमीवर डिपेंड करते. पण 20 शेळ्यांपासून सुरुवात करावी. सुरुवात करताना काही फार तामछाम करू नये. जे आपण खूप चांगले स्टँडर्ड शेड बांधतो, त्यामध्ये चांगलं एलिव्हेशन वगैरे करतो, फॅब्रिकेशन करतो, हे करूच नका. साधे टोपले घ्या, त्याला घनगड्या करा, ते स्टँड करा चारा पाण्याचे, त्यावर बकऱ्या आणा, बकऱ्या चारा. माझं म्हणणं आहे की तुमचा सगळा खर्च शिडीवर झाला पाहिजे. तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्चच नका करा. ठेवा ना तुमच्या वाळग्यामध्ये, घराच्या टिना टापऱ्यात ठेवा ना तुम्ही. फक्त जागा स्वच्छ ठेवण्याची आपण तेवढी जबाबदारी घ्या. पण फार जास्त खर्च तुम्ही शेडवर नका करू. बऱ्याचशा लोकांचे मी शेड बघितले. तुमच्या नागपूरच्या जवळ ॲडव्होकेट शिवाजीराव पाटील त्यांचं शेड आहे. 2.5-3 कोटी रुपयाचं शेड आहे, एकही बकरी नाही आहे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी म्हणजे स्ट्रेंज आहेत सगळे. त्यामुळे आपण शेड कमी बांधा, बकऱ्या चांगल्या घ्या फक्त आणि चांगलं उत्पन्न करा. पण 20पासून सुरुवात करा कमीत कमी. फक्त मी जी तुम्हाला मगाशी सायकल सांगितली लसीकरणाची, ती मस्त आहे. ती जर नसली तर शेळी पालन शक्यच नाही आहे. आणि दुसरं काही जे आजकाल सप्लिमेंटरी फूड देतो आपण, हां, तर ते देणं आवश्यक आहे का, की नॉर्मली जे आपला रेग्युलर धुऱ्यावर आपल्या शेताचं असतं? आपलं नॉर्मल रेग्युलरही चांगलंच आहे. पण जर आपण एक्स्ट्रा फिडिंग जर दिलं
आता आपण हिवाळा लागला, आपण काय करतो? लग्न झालेलं आहे का? लाडू करतो घरी लाडू? बरं, आपण लाडू करतो, ड्रायफ्रूटचे लाडू करतो ना? फार गरज असते काय? एखादं एनर्जेटिक आपण का बरं घेतो? कधी कधी शरीराला आणखी श्रम पडतात. तसंच शेळ्यांमध्ये प्रेग्नन्सीमध्ये आम्ही जास्त करतो. म्हणजे आपण शेळ्यांना किंवा जे ईदचे बोकड असतात आपण त्यांना एक्स्ट्रा फिडिंग करतो, स्टॉल फिडिंग करतो. त्यामध्ये मग त्यांचे मिनरल मिक्सचर्स आहेत, त्यांचे काही बाकी विटॅमिन्स असतात, आपण त्यांना वरून ओरल देतो. आणि कॅल्शियम आणि लिव्हर टॉनिक, शेळ्यांचं लिव्हर खूप नाजूक असतं, त्यामुळे शेळ्यांना लिव्हर टॉनिक महिन्यातनं 3 वेळा पाजलेच गेलं पाहिजे, 30-30 ml. मला वाटतं हे सगळ्यांनी जर असेल आपण काही करणारे लोक त्यांनी नोट डाऊन केलं पाहिजे. लिव्हर टॉनिक हे कंपल्सरीच आहे. लिव्हर टॉनिक आपण महिन्यातनं 3 दिवस दिलं पाहिजे, किमान 10 ते 15 ml. आणि आफ्टर दॅट 6-7 दिवसानंतर कॅल्शियम तर आपण त्यांना डोस दिला, कारण कॅल्शियम आणि लिव्हर टॉनिक हे प्रचंड आवश्यक आहे शेळ्यांमध्ये. आणि स्टॉल फिडिंग जर एक्स्ट्रा तुम्ही करू शकलं तर ठीक आहे, अदरवाईज आपल्या चाऱ्यांमध्ये होऊन जाते शक्यतो. ओके, धन्यवाद. चारा भी बहुत ज़रूरी होता है और सूखा ज़्यादा ज़रूरी होता है, क्योंकि सूखा ज़्यादा अच्छा रहता है, जो रहता है वो ज़्यादा अच्छा, ड्राई फॉडर अच्छा रहता है गोट के लिए. क्योंकि गोट दिखती छोटी है लेकिन जो गाय भैंस जो बड़े बड़े प्राणी हैं उससे ज़्यादा खाती है गोट. चल डाल सकते हैं ना, तुअर का कुटार है, अपन सोयाबीन का घास का रहता है वो भी सब डाल सकते हैं हम. हरभरे चने का है वो कर सकते हैं, या फिर हम सुखा भी सकते हैं उसको. अपन क्या बोलते हैं उसको, मुर्गास करते हो हरे का, तो हरे का भी हम सुखा के उसको ड्राई कर सकते हैं. वो भी टेक्नोलॉजी भी डेवलप हो गई. यहीं पर कुछ बैगा है बिकने के लिए, अगर ले लो वहाँ से हाइड्रोपोनिक्स कर लो या फिर उसको मुर्गास बना लो, हो सकता है वो भी. आणखी थँक्यू. हॅलो सर, माझं विक्रम नेवारे आहे. हॅलो. हां, आपण शेळीच्या दुधापासून आपण कॉस्मेटिक प्रोडक्ट बनवू शकतो काय? माझा व्हिडिओच आहे, 1 मिनिट तुम्हाला एकाच मिनिटात प्ले करून दाखवतो. तो माझा व्हिडिओ आहे त्यामध्ये. मी आणला, तो आवर्जून आणला, कारण माझ्याकडे पुण्याची टीम आली होती. त्याचं तुम्हाला एक हे सांगतो उदाहरण. पुण्याची मंडळी आली आणि त्या मॅडमला गोठ्यात शिरल्याबरोबर शेळ्यांचा वास आला. आता काही मोठ्या लोकांमध्ये काही गोष्टी लहानपणापासून बिंबवल्या असतात. बकरी म्हटलं तिचा वास येतो, तिच्या दुधाचा वास येतो. त्यांना आम्ही काहीच सांगितलं नाही. मॅडम दिवसभर आमच्या फार्मर होत्या. सर किया की आपले मॅडम दिवसभर फार्मर होत्या, आणि फार्मर असल्यामुळे काय झालं की आम्ही त्यांना चहा दिला 2 वेळा, संध्याकाळी त्यांना दुपारी जेवणात दही दिलं, आणि संध्याकाळी स्वीट म्हणून त्यांना बासुंदी दिली. आणि त्यांनी सांगितलं की बा, त्या बोलताना सांगायचे की यांचं दूध खूप खराब असते. त्याने 2 वेळा चहा घेतला होता, त्याने दुपारी दही पण खाल्लं होतं, आणि जाताना सांगत की त्या दुधाचा खूप वास येतो म्हणे. मग त्यांना मी सांगितलं की मॅडम आज दिवसभर जे तुम्ही सगळं केलं हे सगळं दिस इज मेड फ्रॉय गोट मिल्क आणि बकरी दुधापासून बनलेलं आहे. त्या शॉक झाल्या की म्हणून असं होऊ शकत नाही, आणि त्यांनी 4 लिटर दूध आमच्याकडनं घेऊन गेलं. ही बासुंदी केली आम्ही घरी, आणि तो मुद्दामच व्हिडिओ बनवला सगळा. म्हणजे एखाद्या वेळेस सगळेजण खायला या तिकडे, असं पाहून नाही जमणार ते, नक्की आहे. आणि विशेष म्हणजे शेळ्यांच्या दुधाचा वास यासाठी येतो, आणखी आपला जो गैरसमज आहे तो खरा आहे. जो मेल असतो ना, जो बोकड असतो शेळ्यांमध्ये, तो जर बोकड शेळ्यांमध्ये राहिला तर तो काही सिक्रेशन इथून ग्रंथी सोडतो, आणि त्या ग्रंथींमुळे फिमेल हीटवर येते आणि त्याचा स्मेल येतो. तो जर आपण बोकड शेळ्यांच्या बाहेर बाजूला केला तर शेळीच्या दुधाला वास येत नाही. दुधात उकडताना एखादी विलायची वगैरे टाकली तर दुधाचा बिलकुल वास येत नाही. म्हणून आपण त्या काही गोष्टी समजून घ्या. आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं, त्याचा आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी. थँक्यू. थँक्स.